जय भीम सर्वांना। सर्वप्रथम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। सर्वप्रथम व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मनापासून अभिवादन करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। 7 फेब्रुवारी हा दिवस आपल्यासाठी इतका महत्त्वाचा आहे कारण गेल्या महिन्यात सुद्धा मी एक व्हिडिओ टाकलेला जानेवारी महिन्यामध्ये आपल्या ज्या महान माता होऊन गेल्या। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हे जे महिने आहेत ना, हे विशेषतः सगळ्यांच्या लक्षात राहण्यासारखे आहेत कारण जानेवारी महिन्यामध्ये जिजाऊ साहेब, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, सिंधुताई सपकाळ हल्लीच्या, आता माता रमाई आंबेडकर यांची जयंती येते। थोडे दिवस गेले की 19 फेब्रुवारी आहेच, त्या दिवशी आपले स्वराज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस आहे। म्हणजे हे महिने जे आहेत ना, हे आपल्यासाठी खूप मोलाचे आहेत। तर मी व्हिडिओची सुरुवात करते आता येणाऱ्या महान मातेच्या जयंतीबद्दल, त्या म्हणजे रमाई माता आंबेडकर, ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी होत्या। त्यांच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेणार आहोत कारण आपल्या या भारत देशामध्ये इतक्या स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत। काही स्त्रियांचं स्थान एवढं अनन्यसाधारण आहे की प्रत्येक यशस्वी पुरुष जर तुम्ही पाहिला, जसं अगदी छत्रपती शिवाजी महाराज हे कुणामुळे घडले तर त्यांच्या आई जिजाऊ मासाहेब यांच्यामुळे घडले। आपले महात्मा ज्योतिबा फुले असतील, सत्यशोधक, त्यांना कोणाची साथ मिळाली असेल तर स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, त्यांच्याबरोबर हे नाव जोडलं जातं। आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुणामुळे घडले असतील किंवा त्यांना कुणाची साथ लाभली असेल तर ती म्हणजे त्यांच्या पत्नी रमाई माता। म्हणजे स्त्रिया प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यामध्ये काही ना काही रूप घेऊन आलेले आहेत आणि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे मी मानते की एका स्त्रीचा हात असतो, कारण स्त्री नसती तर पुरुष नसता, स्त्रियांनी साथ दिली नसती तर पुरुष एवढा वरच्या लेवलपर्यंत गेला नसता। कारण शेवटी कुटुंब आहे, कुटुंबामध्ये कलह असतात, बऱ्याच काही गोष्टी असतात। कारण आजकाल आपण बघतो ना, समाजामध्ये आपण एकमेकांना एक शब्द सुद्धा खाली पडायला देत नाही, सहन करत नाही, आपण लगेच तक्रारी करायला सुरुवात करतो। किती वेळेला ह्या विषयावरून घटस्फोट सुद्धा होतात। नवरा बायकोंचं उदाहरण देईन मी, किंवा एकत्र कुटुंब पद्धती आता राहिलेली नाहीये। हे सगळं मी का बोलते माहितीये का? कारण आता मी ज्या आपल्या मातेबद्दल बोलणार आहे ना, त्यांचं आयुष्य जर तुम्ही ऐकाल ना, तर आता आपण विचार करू की आपण काय करतोय। कारण ते दिवस होता, अस्पृश्यांचा काळ होता, कुणी कुणाला शिवल्याने सुद्धा वाटवायचं, पाणी पिण्याचा अधिकार नव्हता। अशा वेळेला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या वडिलांची अशी धारणा होती की हा माझा भीमराव हा आपल्याला ह्या दारिद्र्यातून बाहेर काढेल किंवा गुलामीचे जे साखळदंड आपल्या गळ्यात अडकवलेले आहेत ना, हा माझा भीमराव आपल्याला ह्याच्यातून बाहेर काढणार आहे। म्हणून त्यांची इच्छा होती की बाबासाहेबांनी खूप शिकलं पाहिजे। आता शिकायला तर पाहिजे, पण त्यासाठी पाहिजे पैसा। बाबासाहेब जन्मतःच हुशार बुद्धिमत्तेचे होते, कारण त्यांचे शिक्षक 1-2 शिक्षक त्यांना लाभले, ज्यांनी त्यांचा अतिशय त्यांच्यावरती प्रेम केलेलं आहे। एक त्यांचे शिक्षक आहेत, त्यांनी त्यांचं आडनाव सुद्धा आंबेडकर हे त्यांनी केलेलं आहे। तर बाबासाहेबांबद्दल बोलायचं का याविषयी? कारण बाबासाहेब आंबेडकर जेव्हा परदेशात शिकायला होते त्यावेळेला माता रमाई, कारण तोपर्यंत बाबासाहेबांच्या वडिलांचं म्हणजे सुभेदार रामजी सकपाळ यांचं निधन झालेलं होतं। बरं, त्यांच्या सावत्र आई होत्या जिजाबाई, त्यांचंही निधन झालेलं होतं। तर सगळी जबाबदारी येऊन ठेपली होती ती माता रमाईवरती। अशातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 5 अपत्य होती। यशवंत, गंगाधर, राजरत्न, रमेश आणि मुलगी इंदू
अशी 5 अपत्य होती, त्यापैकी 4 अपत्यांचा फक्त औषधाविना मृत्यू झालेला आहे. अशा वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे परदेशात शिकायला होते. त्यातलं एक किस्सा आठवतो, म्हणजे माता रमाईंनी आंबेडकरांना एक पत्र लिहिलं होतं. त्यावेळेला बाबासाहेबांचे पुत्र होते गंगाधर नावाचे, अतिशय आजारी होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल केलेलं होतं. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की ही औषधं लागणार आहेत आणि एवढा पैसा खर्च होणार आहे. मग त्यावेळेला रमाई मातांनी आपल्या बाबासाहेबांना, आपल्या पतीला पत्र लिहिलं होतं की गंगाधर खूप आजारी आहे आणि एवढी औषधं लागणार आहेत, औषधाला पैसे नाही आहेत, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, तर काय करू समजत नाही. त्यावेळेला बाबासाहेबांचं जे उत्तर आलं होतं रमाईंना की पुत्र मरतोय तर मरू दे, कारण इथे माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाहीये तुला पाठवायला. मी 1 दिवस खातोय, 2 दिवस उपाशी राहतोय, मी कधी खाल्लं तर खाल्लं, नाही तर अर्धा पाव खाऊन मी राहतो. अशा प्रकारचं उत्तर जेव्हा रमाई मातेला आलं, त्यावेळेला रमाई माता ते पत्र जेव्हा पाहिलं, त्यांची परिस्थिती काय असेल ते आपण अनुभवू शकतो आज. पण तरी सुद्धा त्यांनी एकही तक्रार केली नाही. का? त्यांना विश्वास होता की बाबासाहेब हे समाजाचा उद्धार करायला निघालेले आहेत आणि अशा वेळेला त्यांच्या वाटेमध्ये बाधा आपण टाकायची नाही. त्यानंतर गंगाधरचा मृत्यू झाला, तरीही त्यांनी बाबासाहेबांना कळवलं नाही. बरेच जण म्हणत होते की बाबासाहेबांना कळवा, पण त्यांनी उत्तर दिलं रमाई मातेने की नाही, ते आपल्या समाजाचा उद्धार करायला गेलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या वाटेत कसलीही बाधा यायला नको. म्हणजे एवढा त्याग फक्त समाजासाठी, आपल्या समाजासाठी रमाई मातेने केलेला आहे. हे ऐकून डोळ्यात पाणी येतं, कारण आपण एवढा त्याग करू शकतो का, हा विचार करायला पाहिजे. जेव्हा त्यांना समजलं की बाबासाहेबांना तिकडे एक वेळचं खाणं सुद्धा मुश्किल आहे, त्यावेळेला रमाई मातेने लोकांची धुनी भांडी केली, डोक्यावरती गवऱ्या वाहिल्या, स्वतः फाटकं लुगडं, फाटकी साडी गुंडाळली आणि त्या बाबासाहेबांना पैसे पाठवत राहिल्या. जर त्यावेळेला त्यांनी फाटकी साडी घातली नसती ना, तर आज आपली नवरी लग्नात शालू घालून बसली नसती. हे त्यांचा त्याग आहे, हा त्यांचा बलिदान आहे. म्हणून रमाई, बरेच जण बोलतात रमाबाई आंबेडकरांची जयंती आहे, पण नाही. कशाला रमाबाई आंबेडकर? आज ते आपल्या सगळ्यांच्या माता झालेल्या आहेत. तर 7 तारखेला रमाई माता यांची जयंती आहे. रमाई नसते तर आंबेडकर नसते. बंधूंनो, ही गोष्ट लक्षात घ्या, कारण त्यांनी जो त्याग दिलेला आहे, कालांतराने इतकं काबाड कष्ट त्या मातेने उपसलं होतं. एका आश्रमशाळेमध्ये त्यांना जेव्हा माहिती पडलं की तिकडची अनाथ मुलं जी आहेत 2 दिवसापासून उपाशी बसलेले आहेत, त्यांनी स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या एका डब्यात ठेवलेल्या होत्या. त्या बांगड्या घेऊन आल्या आणि त्या अनाथ आश्रमचे जे होते गुरुजी, त्यांना त्या दिल्या की हे घ्या आणि मुलांना पहिलं जेवण द्या. म्हणजे स्वतःची फाटकी परिस्थिती आहे, स्वतःचे अपत्य औषधाविना मृत्युमुखी पडली, पण त्या अनाथ मुलांसाठी त्यांना एवढा मायेचा ऊर भरून आला की त्यांनी आधी त्यांना जेवू घातलं. मग त्या माताच झाल्या ना सगळ्यांच्या. त्यांच्याकडनं घेण्यासारखं काय माहितीये का? बाबासाहेबांसारखा पती जो फक्त समाजाला वाहून घेतलेला आहे, समाजाला गुलामगिरीतून बाहेर काढायचं आहे, समाजाला विटाळामधून मुक्त करायचं आहे, समाजाला शिक्षित करायचं आहे आणि त्याबरोबरच धर्माला एक नवीन दिशा द्यायची आहे. तेच बाबासाहेब आंबेडकर जे ब्रिटिशांना आपलं म्हणणं पटवून देण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत होते, हे तेच बाबासाहेब आंबेडकर जे गोलमेज परिषद गाजवत होते, हे तेच बाबासाहेब आंबेडकर आहे ज्यांनी अस्पृश्याचा लढा लढला, हे तेच बाबासाहेब आंबेडकर आहे ज्यांनी चौदार तळ्याचं
आंदोलन केलं, काळाराम मंदिराचं आंदोलन केलं आणि हे करत असताना कुठे ना कुठे त्यांना रमाई मातेची साथ होती. कारण अशा महापुरुषाला रमाई मातेसारखी एक पत्नीच समजू शकते, त्यांच्याबरोबर आयुष्य घालवू शकते. कारण इथे हे नव्हतं की माझा नवरा माझ्याबरोबर किती वेळ असणार आहे, हे काही म्हणणं नव्हतं. इथे हेच होतं की माझा नवरा आपल्या समाजासाठी काहीतरी करतोय, म्हणून माझ्या नवऱ्याला मला साथ द्यायचे. म्हणजे आज विश्वात महान असलेला नेता, विश्वामध्ये बुद्धिमान असलेला नेता, भारताला जी राज्यघटना बनवून दिले अशा महान राज्यघटनेचे शिल्पकार, अनाथांचे नाथ, दलितांचे कैवारी, शोषितांचे कैवारी, म्हणजे सगळ्यांसाठी काही ना काही करून गेलेल्या व्यक्तीला साथ जर कुणाची असेल तर ती म्हणजे माता रमाईची. म्हणून आमच्यासारख्या लोकांनी किंवा आपल्यासारख्या लोकांनी, महिलांनी रमाई माता एकदा जगून बघायची. आपण काय करतो माहिती आहे का, एक दिवस जरी आपला नवरा परदेशात गेला किंवा बाहेर गावी गेला तर आपण काय करतो, घरी काय झालंय, अच्छा तुमच्या आईने असं केलंय, तुमची बहीण माझ्याशी अशीच वागली, किंवा आज मला बाहेर जायला पैसेच नाही, किंवा तुमचे पाहुणे आले, मला घरात साखरेला सुद्धा पैसे नाही, अशा आपण काही ना काही तक्रारी करत असतो. पण जेव्हा बाबासाहेब परदेशात होते तेव्हा बाबासाहेबांच्या ओळखी एवढ्या होत्या की सतत कोणी ना कोणी घरी यायचं, कधी कोण टपाल घेऊन यायचं तर कधी कोण विचारपूस करायला यायचं. ह्या सगळ्यांना रमाई माता आपुलकीने सामोरे जायच्या. जेवढे टपाल आहेत ते व्यवस्थित रीतसर नोंद करून ठेवणं हे रमाई मातेचं काम होतं. म्हणजे तुम्ही बघा ना, बाहेरची कामं करणं, नवऱ्याला पैसे पाठवणं, तिथून ते घर सांभाळणं, मुलांचा सांभाळ करणं, हे एवढं सगळं त्या मातेने केलं. म्हणून आपण बाबासाहेब आंबेडकरांना पाहिलं, त्यांना अनुभवलं. जर माता रमाई नसत्या तर विचार करा काय झालं असतं. खरं तर त्या दोघांचं, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचं फक्त आपल्या समाजावरच नाही तर संपूर्ण भारतावरती यांचे एवढे उपकार आहेत की ते आपण कधीही फेडू शकत नाही. म्हणून माझ्याकडनं त्यांना भावपूर्वक मानवंदना. आणि 7 फेब्रुवारीला त्यांची जयंती आहे, तेव्हा प्रत्येकाने रमाई मातेची आठवण केली पाहिजे. शक्य असेल तर दिवस साजरा करा. एवढं बोलून थांबते. जय भीम, जय महाराष्ट्र.